दापोलीच्या अडखळ गावात 2 गटात राडा, काही अज्ञातांनी घरांवर दगडफेक केल्यानं तणावाची परिस्थिती, परिसरात बंदोबस्त वाढवला। छत्रपती संभाजीनगर इथल्या औरंगजेबाची कबर नष्ट करा, खासदार नरेश म्हस्के यांची संसदेत मागणी। शिवाजी महाराजांच्या सैन्यात कुणी मुसलमान नव्हतं, मंत्री नितेश राणेंचा जावई शोध, तर औरंगजेबाच्या कबरीचा लवकरच चांगलाच कार्यक्रम होणार असल्याचा दावा। सिंधुदुर्गात जय श्रीरामचे नारे देण्यासाठी नितेश राणेंच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण, मुस्लिम कुटुंबाच्या गंभीर आरोपामुळे वातावरण तापण्याची शक्यता। संतोष देशमुख हत्या प्रकरणी पुढील सुनावणी 26 मार्चला, तर बचाव पक्षाकडून डिजिटल पुराव्यांचे डिजिटल सीडीआर आणि साक्षीदारांच्या जबाबाची मागणी। धनंजय देशमुखांच्या साडूच्या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल, तर हा आमचा कौटुंबिक विषय, हत्या प्रकरणातील आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न, दादा खिंडकरांचा आरोप। वैयक्तिक आरोप करणाऱ्या सुरेश धसांना पक्षश्रेष्ठींनी समज द्यावी, पंकजा मुंडेंची मागणी, तर पंकजाताईंची पक्षश्रेष्ठींकडे लेखी तक्रार करणार सुरेश धसांचा इशारा। माझी गॅरंटी घेऊ नका, माझं काही खरं नाही, जयंत पाटलांचं वक्तव्य, तर वक्तव्यानंतर चर्चांना उधाण आल्यानंतर चुकीचा अर्थ नको म्हणत स्पष्टीकरण। सरकारनं लाडक्या बहिणींना फसवल्याचा विरोधकांचा आरोप, 27 लाख बहिणींना योजनेतून वगळल्याचा दावा करत संतप्त विरोधकांचा सभात्याग। पाचवीमधील 11 विद्यार्थ्यांनी एकमेकांना शपथ देत हातावर मारलं ब्लेड, बुलढाण्याच्या शाळेतील धक्कादायक प्रकार, पालकांचं शाळा बंद आंदोलन। प्रशांत कोरटकरला कोर्टाकडून दिलासा, 17 तारखेपर्यंत अटकेपासून संरक्षण, प्रत्यक्ष यायचीही गरज नाही, कोर्टाचं म्हणणं। आधी रेल्वेजवळ स्फोट, मग प्रवाशांना ठेवलं गन पॉइंटवर, जाफर एक्सप्रेसवरील हल्ल्याचा नवा व्हिडिओ समोर, बलूच लिबरेशन आर्मीकडूनच हायजॅकचा व्हिडिओ जारी।